सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करियर अकॅडमी नागपूर द्वारे मी रुपेश कराडे आपल्या समोर पर्यावरण हा विषय घेऊन आलेलो आहे। तर पर्यावरण विषय म्हटलं एन्व्हायरमेंट, या विषय अंतर्गत आपल्याला कुठला भाग बघायचा आहे आणि त्या भागावर विशेषतः एमपीएससी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारताय यावर थोडासा विचार करावा लागेल। जसं आपण पर्यावरण म्हणतोय तर हा पर्यावरण भाग प्रिलिम्स आणि मेन्स, आपण राज्यसेवेचा विचार करतोय तर राज्यसेवा प्री आणि मेन म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही मध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे। जसं आता प्रिलिमचा भाग म्हटलं तर प्रिलिम मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ज्याला आपण सीसॅट म्हणतोय असे दोन पेपर होतात। पेपर 1 100 प्रश्न 200 गुणला, यामध्ये जवळपास करंट अफेअर्सला पकडून 7 विषय असतात। त्या 7 विषयांमधून 6वा विषय जो आपण म्हणतोय तो 6वा विषय हा पर्यावरण असतो। आता या पर्यावरणामध्ये आपल्याला प्रिलिम मध्ये इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज या भागावर प्रश्न विचारले जातात। मग जनरल इश्यू on environmental ecology, biodiversity and climate change यामध्ये सब्जेक्ट स्पेशलायझेशनची गरज नाही। राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जनरल इश्यू ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज या भागावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल, परंतु या सर्व भागामध्ये आपल्याला सब्जेक्ट स्पेशलायझेशन म्हणजेच डीप मध्ये अभ्यासाची गरज नाही असं आयोग म्हणतोय। ठीक आहे, मग इथं एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी ज्याला आपण परिस्थितिकी म्हणतोय, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता आणि क्लायमेट चेंज ज्याला आपण वातावरणात होणारे बदल असं 3 मुख्य घटकामध्ये विभाजन करू शकतो आपण या पूर्ण एन्व्हायरमेंट या सब्जेक्टला आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर इथं इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज या भागावर म्हणजेच एकंदरीत पर्यावरणावर राज्यसेवा प्रिलिम मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यावर थोडासा फोकस करूया। ओके, तर 2013 ला राज्यसेवा पूर्व परीक्षा ज्याला आपण प्रिलिम्स मध्ये म्हणूया, जवळपास ऍक्च्युली जे आपण 7 विषय म्हणतोय, करंट अफेअर्स झालं, त्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्यानंतर एन्व्हायरमेंट आणि जनरल सायन्स, हे जे 7 विषय आहेत या 7 विषयांवर आपल्याला 100 प्रश्न विचारण्यात येतात राज्यसेवेला। आता त्या 100 प्रश्नांमधून या पर्यावरण या विशेष विषयावर आता असं विशेष याला फोकस करण्याचं कारण म्हणजे असं ऍक्च्युली हा विशेष फोकस करण्यासारखा काही विषय नाहीये। आपण पर्यावरण याचा अभ्यास ऑलरेडी केलेला असतं जिओग्राफी अंतर्गत किंवा जनरल सायन्सच्या माध्यमातून, परंतु इथं जसे आपण म्हटलं की एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज म्हणजे बेसिक कन्सेप्ट आपण अभ्यासलेलं असतं, परंतु त्यामध्ये जे सिलेबसला अनुसरून आपल्याला काही प्रश्न विचारण्यात येतात त्यात गोंधळ होऊ नये म्हणून आपण पर्यावरण हा विशेष असं वेगळं सब्जेक्ट आपण अभ्यासतोय। या पर्यावरण या सब्जेक्ट अंतर्गत 2013 ला आपल्याला 6 प्रश्न विचारण्यात आलेले होते। 100 प्रश्नांमधून 6 प्रश्न या राज्यसेवेचे पर्यावरण वर आलेले होते। आता 6 प्रश्न म्हटलं, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, म्हणजेच 12 मार्काकरिता आलेले होते।
त्यानंतर जेव्हा आपण 2014 चा विचार करतोय तर 2014 मध्ये याच पर्यावरण विषयावर 9 प्रश्न आलेले होते. आता 2015 म्हटलं तर परत 6. 2015 ला 6 प्रश्न. त्यानंतर 16, 8, 17 परत 6. जसं 2016 ला 8 प्रश्न आले. त्यानंतर 2017 ला 6 प्रश्न आले. आता बघा हे 2017 पर्यंत होतं. आता 18 आणि 19 ला म्हटलं तर 2018 ला 5च प्रश्न होते आणि परत 2019 चा विचार केला तर या ठिकाणी 9 प्रश्न विचारण्यात आलेले होते. आता बघा 2013 पासून 2019 पर्यंत राज्यसेवे प्रिलिम्सला जे एन्व्हायरमेंट विषयामध्ये प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांमध्ये आपल्याला एक सरळ बाब दिसून येतं की प्रश्नांची संख्या हे 6 ते 9 च्या दरम्यान आहे. आता 6 ते 9 च्या दरम्यान म्हणजे आपण सरळ सरळ म्हणूया कमीत कमी 6 प्रश्न तर विचारले जातातच. मग 6 प्रश्न म्हणजे सरळ सरळ 12 गुण या ठिकाणी आपल्याला सहज प्राप्त होतात. फक्त बेसिक कन्सेप्ट आणि थोडंसं फॅक्ट्स रिलेटेड काही माहिती जर आपण ज्ञानात ठेवलं तर म्हणजे विशेष अशा अभ्यासाची गरज नाहीये, कारण हा भाग आपण ऑलरेडी भूगोल अंतर्गत अभ्यासलेला असतं. त्याचबरोबर जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान या विषया अंतर्गत सुद्धा या भागाचा म्हणजे या विषयाचा म्हणजे कन्सेप्ट किंवा त्याशी जो आपण पूर्व ज्ञान म्हणूया त्याशी रिलेटेड जे काही अभ्यास आहे तो आपण केलेला असतं. म्हणून हा अतिशय सोपा विषय आहे आणि आपल्या हातचे गुण आपल्याला मिळत आहेत ते 12 गुण असतात. त्या 12 गुणामुळे आपलं खूप काही म्हणजे जो स्कोर आहे तो स्कोर वाढण्याचे चान्सेस असू शकतात. आता बघूया पर्यावरण या विषयाला मुख्य परीक्षेमध्ये किती व्हॅल्यू आहे. ओके, तर मुख्य परीक्षेचा जेव्हा आपण विचार करतोय मुख्य परीक्षेमध्ये सरळ सरळ आपण असं म्हणत आलेलो आहोत की थोडासा डीप मध्ये अभ्यास करावा लागेल. तर मुख्य परीक्षेमध्ये जनरल सायन्स आपला जनरल स्टडीजचे 4 पेपर होतात आणि लँग्वेजचे पेपर असे एकूण 6 पेपर. त्या पेपरमधून जो जनरल स्टडीजचा जो पहिला पेपर आहे तो पहिला पेपर जसं 150 प्रश्न असतात त्या 150 प्रश्नांमधून बघा आपण पहिल्या जीएस पेपरचा विचार करतोय. आता प्रिलिम तुम्ही पास झालेले आहात असं विचार करूया आणि आता मुख्य परीक्षेवर येऊ. आता मुख्य परीक्षेमध्ये जो जीएस पेपर 1 आहे या जीएस पेपर 1 मध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी यावर तुम्हाला 150 प्रश्न आलेले असतात. आता या 150 प्रश्नाचं विभाजन म्हटलं तर जवळपास 2012 ते 2019 पर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकांचं जर तुम्ही सखोल अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की या 150 प्रश्नांमधून 90 प्रश्न हे जिओग्राफीशी रिलेटेड असतात. 90. आता 90 प्रश्न हे सरळ सरळ कधी 85 पण आलेले आहेत, कधी ते सरळ सरळ 100 पर्यंत सुद्धा गेलेले आहेत. ओके, परंतु आपण सरासरी या ठिकाणी गृहीत धरतो आहे की 90 क्वेश्चन्स डायरेक्ट रिलेटेड टू जिओग्राफी. मग आता 90 प्रश्न जे जिओग्राफीशी रिलेटेड आहेत, भूगोलाशी रिलेटेड आहेत, या भूगोला अंतर्गत आपल्याला एन्व्हायरमेंटल जिओग्राफी या भागावर प्रश्न आलेले असतात. आता एन्व्हायरमेंटल जिओग्राफी या भागा अंतर्गतच आपण एन्व्हायरमेंट स्टडीचा विचार करतोय म्हणजेच पर्यावरण या विषयाचा विचार करतोय. जसं आपण म्हटलं की पर्यावरण या विषयाची व्हॅल्यू प्रिलिम मध्ये आहेच, ते जवळपास 12 गुणापर्यंत आपल्याला
फायदा मिळवून देऊ शकतात परीक्षेमध्ये, परंतु त्याच सोबत तोच सिलेबस जे आपण म्हणतोय ना की जसं इकॉलॉजी झालं, बायोडायव्हर्सिटी झालं आणि क्लायमेट चेंज झालं, या तीनच वर आपण जर फोकस केलं तर जॉग्राफी जे 90 प्रश्न विचारले जातात जीएस पेपर 1 मुख्य परीक्षेमध्ये, त्या अंतर्गत जो एन्व्हायरमेंटल जॉग्राफी आहे त्यामध्ये सरळ सरळ आपल्याला 14 ते 15 प्रश्न हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड दिसून येतात. मग आता 14 ते 15 प्रश्न यासाठी म्हणतोय कारण जसं प्रश्न जे विचारण्यात आलेले आहेत त्याचा विचार केला तर जसं आपण मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यावर थोडासा बघू किती कोणत्या वर्षी किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, म्हणजे सरळ सरळ आपल्याला समजून येईल. जसं 2012 म्हटलं, 2012 ला जवळपास 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते. आता हे जे 15 प्रश्न म्हणतोय हे 15 प्रश्न जॉग्राफीचे नाही, हे आहेत पर्यावरणाचे, म्हणजे जे आपण एन्व्हायरमेंटल जॉग्राफी म्हणतोय त्या एन्व्हायरमेंटल जॉग्राफी मधील जो प्रश्न संख्या विचारात घेतो आहे या ठिकाणी 15 2012 ला, 13 ला 25 होते, 14 ला 17, 17 प्रश्न, त्यानंतर 15 ला 21 प्रश्नापर्यंत आलेले आहेत, 16 ला 14, 17 ला परत 14, आता या ठिकाणी बघा 2012 पासून 2017 पर्यंत 15 प्रश्न ते 14 प्रश्न या दरम्यान आपण गृहीत धरतोय. 2013 ला 25 प्रश्न होते आणि 2015 ला परत 21 प्रश्न विचारण्यात आलेले होते. आता 2018 ला थोडा कमी प्रश्न या ठिकाणी दिसून येतील, म्हणजे जवळपास 13 प्रश्न आपल्याला दिसून येतात आणि 2019 ला म्हणजेच मागे झालेल्या एक्झाम मध्ये हे जवळपास 18 क्वेश्चन्स होते. आता बघा या ठिकाणी म्हणजेच 15 प्रश्न जर आपण सरासरी गृहीत धरतोय, ऍक्च्युली 15 ते 18 या दरम्यान आपल्याला प्रश्न हमखास विचारले जातात एन्व्हायरमेंट, परंतु आपण म्हणूया की 15 प्रश्न किमान विचारले जातात. तर इथले 15 प्रश्न आणि तिथले 12 प्रश्न, ओके, या प्रिलिम मधील 12 प्रश्न म्हणजे 12 मार्क्स आणि इथील 15, अशा पद्धतीने आपण पर्यावरण या विषयावर सहज जास्त अभ्यास न करता म्हणजेच विशेष अभ्यास न करता आपण मिळवू शकतो. मग आता प्रत्यक्षात पर्यावरण या विषयाचा अभ्यास कसं करायचं, नेमकं एक एक घटक आणि त्यातील कन्सेप्ट त्यावर कसे प्रश्न विचारले जातात ते आता लगेच आपण सुरू करूया, बघूया कसे कसे प्रश्न आलेले आहेत. परंतु त्यापूर्वी कोणते कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत, काय काय भाग आपण अभ्यासणार आहोत त्यावर थोडासा जोर देऊ. जसं पर्यावरण म्हटलं तर या पर्यावरणा अंतर्गत आपण सर्वप्रथम जसं आपण म्हणतोय इकॉलॉजी, पहिला मुद्दा, दुसरा बायोडायव्हर्सिटी, आणि तिसरं क्लायमेट चेंज. या ठिकाणी इकॉलॉजी परिस्थितिकी, आता परिस्थितिकी अंतर्गत आपल्याला म्हणजेच आपण या ठिकाणी वातावरण काय आहे, बायोस्फिअर काय आहे, ज्याला आपण जीवावरण म्हणूया, त्या अंतर्गत कोणते कोणते घटक येतात, जीव कोणते सजीव कुठं राहतात, त्यांचं म्हणजेच अधिवासापासून तर सर्व म्हणजे आपण सरळ सरळ म्हणूया जन्म मृत्यूपर्यंत ते कुठं वावरतात, त्या सर्व घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणते जीव कुठं आढळतात तिथपर्यंत. आता बायोडायव्हर्सिटी म्हटलं तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. आता जैवविविधता यामध्ये जसं बघा मी म्हटलं की इकॉलॉजी अंतर्गत आपल्याला जनरल अभ्यास करायचा आहे. जनरल म्हणजेच काय, संपूर्ण पृथ्वीचा विचार करता कन्सेप्च्युअल भाग आपल्याला इथं बघायचा आहे आणि काही विशेष भाग जसं एखादं जीव, एखादं सजीव एका विशिष्ट कुठल्या तरी एरियामध्ये
परिसरामध्ये आढळतं त्यानुसार जे अभ्यासाला पुढे होईल की नाही तो अभ्यास आपण जैवविविधते अंतर्गत करतो. आता जैवविविधता म्हणजेच काय तर एखादा विशेष क्षेत्र ज्या ठिकाणी म्हणजे एका क्षेत्रामध्ये परंतु विविध प्रकारचे जीवजंतू आढळतात तो क्षेत्र आपण जैवविविधता क्षेत्र आपण म्हणूया. ते कोणते आहे काय आहे भारतातील कुठं कुठं अशा पद्धतीचे क्षेत्र आहेत या संपूर्ण भागाविषयी आपल्याला अभ्यासक्रम या ठिकाणी अभ्यासायचा आहे बायोडायव्हर्सिटी अंतर्गत. आता क्लायमेट चेंज. आता क्लायमेट चेंज म्हटलं तर या ठिकाणी वातावरणात बदल होतो. मग ओझोनचा अक्षय काय आहे त्यानंतर इथं जे काही म्हणजेच कार्यप्रणाली दिसून येतात आपल्याला म्हणजेच विविध संयुक्त राष्ट्रातर्फे असेल किंवा बाकीचे जे काही घडून येतात त्या अंतर्गत जे काही या पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केलेल्या आहेत. मग कोणते करार झालेले आहेत इंटरनॅशनल लेवलवर स्टॉकहोम काय आहे वगैरे वगैरे असे प्रश्न आपल्याला सहज विचारले जातात. तर म्हणजे एकंदरीत आपण म्हणूया की करंटशी रिलेटेड जो काही भाग बघायचा एन्व्हायरमेंटचा तो या भागांतर्गत जसं बेसिक काही करार झालेले आहेत क्योटो प्रोटोकॉल वगैरे जसे आपण म्हणूया तर हे सगळे तर आलेच जे या आधी आलेले आहेत आणि त्यानंतर जे काही घडून येतात मग ते करंट मध्ये झालेले असतील हे सगळे आपल्याला क्लायमेट चेंज मध्ये बघावं लागतं. मग कोणते ग्रीन हाऊस गॅसेस आहेत कार्बन सिंक काय आहे वगैरे वगैरे ते सगळे आपण या अंतर्गत बघणार आहोत. म्हणजे असे इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज या तीनच भागावर आपल्याला प्रिलिम्सला आणि मेन्सला दोन्ही मध्ये आपल्याला उपयोगाचा ठरेल पर्यावरण हा विषय. तर आता प्रत्यक्षात इकॉलॉजी पासून सुरू करतोय. ओके लक्ष द्या. इकॉलॉजी या घटकाअंतर्गत आपल्याला सर्वप्रथम पृथ्वीचा अभ्यास करायचा आहे. पृथ्वीचं सराउंडिंग. आता ही जर पृथ्वी झाली तर या पृथ्वी अंतर्गत या भागाला आपण पृथ्वी म्हणूया. आता ही पृथ्वी आहे और मग पृथ्वीचा जो बाह्य भाग आहे आता अंतर्गत भाग आपण जिओग्राफी अंतर्गत अभ्यासतो परंतु याचा जो बाह्य भाग आहे जिथं जिथं सजीव आढळतं तो संपूर्ण भाग आपण अभ्यासणार आहोत इकॉलॉजी अंतर्गत. आता इकॉलॉजी ज्याला आपण परिस्थितिकी म्हणतोय तो अभ्यासण्यापूर्वी आपण त्याच्या सभोवतालचा जो भाग आहे जिथं कुठेही आपण सजीव अनुभवतो आपण सजीव बघतो तो सर्व भाग म्हणजेच बायोस्फियर जीवावरण. आता बायोस्फियर जीवावरण या जीवावरणामध्ये आपण जसं म्हटलं इज रिजन ऑन अर्थ दॅट सपोर्ट लाईफ म्हणजे असं कोणताही प्रदेश पृथ्वीवरील का ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे सजीव आढळतात. सजीवांच्या वाढीसाठी त्यांच्या जगण्यासाठी असं सर्व ठिकाण जे सपोर्ट करतं. मग तो याच्या जीवावरणा अंतर्गत येईल. मग जीवावरणाचे सुद्धा घटक पडतील अभ्यासाच्या म्हणजे अभ्यासनाच्या सोयीसाठी. जसं जीवावरण म्हटलं तर इथं वातावरण आलं शिलावरण आलं आणि जलावरण आलं. ओके बघा जीवावरण म्हणजेच काय तर असा पृथ्वीच्या सभोवतालचा सर्व भाग ज्या ठिकाणी सजीव आढळतं तो सर्व जीवावरणी. मग हा जीवावरण अभ्यासायचं झालं
तर आपल्याला सर्वप्रथम काय अभ्यासावं लागेल? वातावरण, मग शिलावरण आणि जलावरण. कारण या तिन्ही भागामध्ये आपल्याला काय आढळून येतं? जीवावरण. वातावरण असेल, शिलावरण, जलावरण. जसं आपण या ठिकाणी एका आकृतीद्वारे, चित्राद्वारे समजून घेऊ की सपोज इथं झाड, इथेही काही सजीव आहेत, पाणी, इथेही सजीव आहेत, आणि हा पूर्ण झालं वातावरण. याही ठिकाणी सजीव आहेत. मग जसं आपण म्हटलं की हा जो जमिनीचा भाग आहे, प्रत्यक्षात ज्याला आपण आता शिलावरणाचा भाग म्हणतोय, स्थलावरण असं पण काही ठिकाणी लिहिलं असतं, ज्याला आपण लिथोस्फिअर म्हणतोय. तर हा जो सजीव ज्या जमिनीवरील ज्या भागात राहतं, आढळतं, जीवन जगतं, जिथं मरतं, म्हणजेच एकंदरीत सजीवांचा जीवनक्रम जिथं पार पडतं, तो जमिनीवरील भाग ज्याला आपण म्हणूया शिलावरण, किंवा त्यालाच आपण स्थलावरण म्हणणं जास्त उचित ठरतं. म्हणजे लिथोस्फिअर म्हणजे स्थलावरण. ओके, तर हा भाग. त्यानंतर आता हा सजीव पाण्यामध्ये पण आढळतं. जसं पाण्याचा विचार केला तर पाण्यामध्ये जवळपास 11,000 मीटर एवढ्या खोलीपर्यंत जीव आढळून येतात. 11,000 मीटर एवढ्या खोलीपर्यंत. मग पाण्यामध्ये 11,000 मीटर खोलीपर्यंत सजीव आढळतात, ज्याला आपण जलावरण म्हणूया, हायड्रोस्फिअर. त्यानंतर आता वातावरण म्हणजे हवा ज्या ठिकाणी आहे, या भागामध्ये वातावरणामध्ये जवळपास 9,000 मीटर एवढ्या उंचीपर्यंत जीव आढळून येतात. मग तो भाग वातावरण, या तिघांना मिळून आपण काय म्हणूया? जीवावरण म्हणू. मग जीवावरण म्हणजेच काय? जिथं सजीव आढळतं. मग ते पाण्यात आढळू द्या, जमिनीवर आढळू द्या, की वातावरणात आढळू द्या, या तिन्ही ठिकाणी आढळतं ना. मग त्या ज्या ठिकाणी सजीव आढळतं त्या सजीवांचा विकास होतो, त्यांचं जीवनक्रम चालतं, तो सर्व भाग म्हणजे जीवावरण. मग आता जीवावरण म्हणतोय तर या ठिकाणी वातावरण आपण सर्वप्रथम अभ्यासूया, त्यानंतर मग स्थलावरण किंवा शिलावरण, त्यानंतर मग जलावरण, अशा पद्धतीने एक एक घटक आता अभ्यासू आणि त्यावर कसे प्रश्न विचारले जातात त्यावर थोडासा जोर देऊ. वातावरण, ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअर म्हटलं तर काय? एअर सराउंडिंग ऑफ द अर्थ, म्हणजेच पृथ्वीच्या सभोवतालचा हवेचा जो थर आहे त्याला आपण काय म्हणूया? वातावरण म्हणू. मग वातावरणामध्ये किती किलोमीटर उंचीपर्यंत सजीव आढळू शकतं? 9,000 मीटर एवढ्या उंचीपर्यंत सजीव आढळू शकतं, म्हणजे जीव आढळू शकतं. मग 9,000 मीटर इथपर्यंत आढळतं, परंतु जनरली आपल्याला जास्तीत जास्त सजीव कुठं, ज्याला आपण व्याप म्हणूया, सजीवांचा सर्वाधिक जास्त व्याप किती हजार मीटर एवढ्या उंचीपर्यंत असेल तर या ठिकाणी आपण म्हणूया 6,000 ते 7,000 मीटर एवढ्याच उंचीपर्यंत सजीवांचं व्याप थोडं जास्त दिसून येतं. मग आता या ठिकाणी काय आढळलं? या 6 ते 7,000 पेक्षा जेव्हा आपण
आपण वर जातोय म्हणजे जास्त उंचीवर जातोय म्हणजे 9000 मीटर पर्यंत गेलोय, तर 9000 पर्यंत सजीव तर आढळतं, परंतु ते खूप विरळ असेल, खूप कमी प्रमाणात असेल. आणि 9000च्या वर गेलं तर सजीव नाहीतच, म्हणजे कुठलेही जीव आपल्याला आढळून येणार नाही. मग वातावरण आहे आणि हे वातावरण हवेच्या थरापासून, लेअर पासून बनलेलं आहे. मग या वातावरणामध्ये नेमके काय काय आहे, म्हणजे हा वातावरण कशापासून तयार झालेला आहे, यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतात. जसं ज्याला आपण म्हणूया कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर, कशापासून तयार झालेला आहे. तर या कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर मध्ये आपण म्हणू की काही गॅसेस आहेत, ज्याला आपण वायू म्हणतोय. त्यानंतर धुळीचे कण म्हणूया. त्यानंतर बाष्प. ओके, आता वायू गॅसेस, त्यानंतर धुळीचे कण डस्ट पार्टिकल्स आणि बाष्प. ओके, वॉटर वेपर्स. या 3 घटकापासून वातावरण तयार झालेलं आहे. जसं वायू म्हटलं तर आता वायूमध्ये नायट्रोजन आपण बघतो, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर कार्बन डायऑक्साइड, आर्गॉन आणि इतर. आता या ठिकाणी नायट्रोजन म्हटलं, मग प्रश्न असं येईल की नायट्रोजन या वायूचं उपयोग काय आहे आपल्याला, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि त्यावर फॅक्च्युअल प्रश्न विचारतो म्हटलं तर नायट्रोजनचे वातावरणातील प्रमाण किती. मग नायट्रोजनचे वातावरणातील प्रमाण 78% असते. मग नायट्रोजन 78% आहे वातावरणामध्ये. मग या नायट्रोजनचं या जीवावरणामध्ये काय विशेष महत्व आहे. जर नायट्रोजन नसतं तर काय फरक पडलं असतं. जसं आपण या ठिकाणी म्हणतोय की 78% ऑफ द ॲटमॉस्फिअर इज नायट्रोजन गॅस. मग नायट्रोजन गॅस जर वातावरणातच नसेल तर नेमकं काय होईल. तर बघा, नायट्रोजन गॅस आहे म्हणजे नायट्रोजन आहे म्हणूनच सजीव आहेत, असं सरळ सरळ म्हणणं उचित ठरतं. त्याला कारण असं आहे की नायट्रोजन पासून आपल्याला जे प्रोटीन्स मिळत आहेत ते प्रोटीन्स या ठिकाणी नष्ट झालेले असते. म्हणजेच काय, प्रोटीन्स राहिले नसते नायट्रोजन नसतं तर. कारण प्रथिनांची निर्मिती सजीव स्वतः करू शकत नाही, वनस्पती सोडतात. ऍक्च्युली वनस्पती सुद्धा डायरेक्ट रूपात ते तयार करू शकत नाही. नायट्रोजनच रूपांतरण घडून येतं. नायट्रोजनचं रूपांतरण घडून आलं ते नंतर आता पुढे आपण जे नायट्रोजन सायकल अभ्यासणार आहोत त्यामध्ये बघू की कशा पद्धतीनं त्याचं रूपांतरण घडून येतं. आणि या नायट्रोजनचं रूपांतरण झाल्यानंतर नायट्रेट किंवा नायट्राइट या रूपातील जे नायट्रोजन असतं त्याचं मग पुढे कन्व्हर्जन घडून येतं, त्याचं रूपांतरण घडून येतं, ट्रान्सफॉर्म घडून येतं या ठिकाणी आणि तयार होतं अमायनो ऍसिड. आणि त्याचं रूपांतरण मग तयार होतं प्रोटीन मध्ये. म्हणजे प्रोटीन तयार होण्याकरिता महत्वाचं काय आहे तर नायट्रोजन. जर नायट्रोजन वातावरणामध्ये नसेल तर प्रोटीनांची गरज कशाकरिता असतं. कोणत्याही सजीवांच्या उत्पत्तीमध्ये पेशीची निर्मितीच झाली नाही. पेशीची निर्मिती होतं प्रथिनांपासून आणि पेशीची जर निर्मितीच झाली नाही तर जीवच राहणार नाही. मग सजीवांच्या निर्मितीमध्ये नायट्रोजन हा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. त्यानंतर ऑक्सिजन. आता ऑक्सिजन हा श्वसनासाठी अतिशय महत्वाचा आहे. जसं नायट्रोजनमुळे सजीव तयार झालेले आहेत ओके, परंतु ते जिवंत राहावे म्हणून आपल्याला जसं प्राणी म्हटलं तर त्यांना जिवंत राहण्याकरिता ऑक्सिजनची गरज असते. मग ते वातावरणातील कुठल्याही घटकातील असोत, म्हणजे वातावरणातील असोत की स्थलावर म्हणजे शिलावरणातील असोत की जलावरणातील असोत, लिथोस्फिअर असो, हायड्रोस्फिअर असो की ॲटमॉस्फिअर असो, या तिन्ही घटकामधील जसं आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जवळपास 9000 मीटर उंचीपर्यंत आणि 11000 मीटर खोलीपर्यंत या दरम्यान जे जीव राहतात, मग ते पाण्यात असो, जमिनीवर असो की हवेत असो,
यांना निर्माण होण्याकरिता नायट्रोजनची गरज आहे. परंतु त्यामध्ये तर या ठिकाणी जसं म्हटलं की नायट्रोजन पासून आपल्याला सजीवांच्या निर्मितीकरिता महत्वाची भूमिका कशी बजावता येईल नायट्रोजन ते बघितलं. परंतु जे सजीव निर्माण झालेले आहेत त्यांना श्वसनाकरिता म्हणजे जिवंत राहण्याकरिता हवेची गरज पडतं आणि त्या हवेमध्ये ऑक्सिजन महत्वाचा आहे. आणि हा ऑक्सिजन नसेल तर सजीव जिवंतच राहू शकणार नाही. मग ऑक्सिजनचे प्रमाण वातावरणात किती आहे तर 21%. 21% एवढं ऑक्सिजन वातावरणामध्ये आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि या सर्वांपेक्षा जास्त महत्वाचं म्हटलं तरी चालेल. त्याला कारण असं आहे जास्त महत्वाचं म्हणण्यामागे की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप कमी आहे 0.03%. ओके, वातावरणामध्ये एकूण वातावरणाच्या 0.03% फक्त कार्बन डायऑक्साईड आहे. परंतु जर कार्बन डायऑक्साईड नसतं तर पृथ्वीवर जीवावरणच तयार झालं नसतं. असं म्हणण्यामागे कारण असं आहे की कोणत्याही सजीवाच्या वाढीसाठी, विकासासाठी की निर्मितीसाठी एका विशिष्ट तापमानाची गरज असते. त्या विशिष्ट तापमानातच त्या विशिष्ट सजीवाची निर्मिती, वाढ, विकास हे सगळे टप्पे घडून येतात. आता कार्बन डायऑक्साईड जर पृथ्वीवर नसतं तर पृथ्वीवर जो आपण मेंटेन टेम्परेचर अनुभवतो तो मेंटेन टेम्परेचर टिकून राहिलं नसतं. आता तो का असं का झालं असतं त्याला कारण असं आहे बघा की जसं ही आपली आहे पृथ्वी. आता या पृथ्वीवर दिवसा सूर्याचे किरण आले म्हणजे सूर्यप्रकाश. आता या सूर्यप्रकाशामुळे या पृथ्वीचं तापमान जवळपास आपण म्हणूया की 25 डिग्री सेल्सियस आहे. जो ॲव्हरेज टेम्परेचर असतं सरफेसचं तो. ये बोर्ड कहाँ तक है? हाँ, ये वो 78 यहाँ तक है. हाँ, ओके. हा बघा ही आहे पृथ्वी आणि या पृथ्वीवर सूर्यापासून जो प्रकाश येतो त्या प्रकाशामुळे या पृथ्वीचं तापमान वाढतं. आता पृथ्वीचं तापमान वाढलं तो ॲव्हरेज टेम्परेचर आपण गृहीत धरूया 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस हा ॲव्हरेज टेम्परेचर आहे. या 25 डिग्री सेल्सिअस तापमानानंतर जेव्हा सूर्य मावळतो म्हणजे जिथपर्यंत सनलाईट आहे तिथपर्यंत 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. परंतु आता सूर्यकिरणे नाहीसे झालेत काही काळाकरिता ज्याला आपण सूर्य मावळणे म्हणूया. सूर्यास्त झालेला आहे. आता आलेली आहे रात्र आणि रात्रीला सूर्यकिरणे नाही. मग हा 25 डिग्री सेल्सिअस तापमान जो आपण म्हणतोय तो राहिलं नसतं. सरळ सरळ हा झालं असतं इथून लॅब झालं असतं गायब झालं असतं सरळ. मग या पृथ्वीचं तापमान हा कमी झालं असतं की वाढलं असतं. सूर्य किरणेच नाही तर पृथ्वीचं तापमान वाढण्याचा प्रश्नच नाहीये. तापमान कमी झालं असतं आणि तो तापमान -डिग्री सेल्सिअस मध्ये गेलं असतं डायरेक्ट. कमीत कमी जसं आपण म्हणतोय ना -13 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं. मग -13 डिग्री सेल्सिअस कमीत कमी म्हणतोय त्यापेक्षा सुद्धा कमी जाऊ शकतं. मग -13 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये रात्रीच्या वेळेत जसं आपण पृथ्वीवर म्हणतोय की 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असं गृहीत धरूया. ओके, मग 12 तासाचा दिवस आहे त्या दरम्यान तापमान 25 डिग्री सेल्सिअस आणि रात्रीला -13 डिग्री सेल्सिअस. परंतु 25 डिग्री सेल्सिअस हा तापमान आताच आहे आपल्या पृथ्वीचं. आता सर्व हवेचे थर आहेत त्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. जर नसतं तर हा टेम्परेचर कदाचित जास्त असतं. परंतु तो कदाचित जास्त असतं यावर थोडासा फोकस करू म्हणजे न करणे योग्य ठरतं. आजचा जो तापमान आहे त्यानुसारच मी सांगतोय. ठीक आहे, जसं 25 डिग्री सेल्सिअस तापमान आहे रात्रीला अचानक -13 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. आपण सरळ मनुष्य प्राण्याचा विचार केला ना कुठल्याही वातावरणामध्ये टिकण्याचं सामर्थ्य मनुष्याला प्राप्त झालेलं आहे. आता सक्सेशननुसार अनुक्रमणानुसार मग
मनुष्याला सुद्धा अशा परिस्थितीमध्ये जर ठेवलं तर मनुष्य सुद्धा जिवंत राहणार नाही. मग त्या ठिकाणी इतर प्राण्यांचा काय विचार करायचा? इतर प्राणी ज्यांना मेंटेन टेम्परेचरची गरज असते ते तर वाढण्याचा प्रश्नच येत नाही. मग अशा पृथ्वीवर जर अचानक दिवसा तापमान जास्त आणि रात्री तापमान एकदमच कमी अशी जर अवस्था असती तर त्या ठिकाणी मग सजीव असते काय? तर सजीवांची निर्मिती होणंच शक्य नव्हतं. मग सजीवांची निर्मितीच शक्य झाली नाही, मग तो तर जीवावरणच झालं नसतं. म्हणजे एकंदरीत जीवावरणाकरिता बायोस्फिअर करिता कशाची गरज आहे? तर एका मेंटेन टेम्परेचरची गरज आहे. मग मेंटेन टेम्परेचर उन्हामुळे शक्य झालेलं आहे, तर या कार्बन डायऑक्साईडमुळे शक्य झालेलं आहे. कारण कार्बन डायऑक्साईड काय करताय? तर जे काही सूर्यकिरणे आहेत, ग्रीन हाऊस गॅस म्हणतोय आपण कार्बन डायऑक्साईडला, कारण जे काही सूर्यकिरणे आपल्या पृथ्वीवर पोहोचतात त्यांना तिथंच अडवून ठेवलं जातं आणि ते अडवून ठेवण्याचं कार्य हे कार्बन डायऑक्साईड सारख्या ग्रीन हाऊस गॅसेसद्वारे केलं जातं. म्हणजेच सूर्याचे किरणे आत तर येऊ शकतात, परंतु इथून त्यापासून तयार झालेली जी काही ऊर्जा आहे ती बाहेर पडू शकत नाही आणि त्या ऊर्जेमुळेच पृथ्वीचा जो तापमान आहे तो रात्र असून सुद्धा टिकवून ठेवलेलं असतं. हे झालं कार्बन डायऑक्साईडचे महत्त्व. परंतु जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर काय? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर परत अडचण होतं. आता कार्बन डायऑक्साईड फक्त तापमान संतुलित ठेवण्याकरिताच महत्वाचं नाहीये, तर जे काही प्लांट्स आहेत ज्यांना आपण वनस्पती म्हणू, तर हे वनस्पती कार्बन डायऑक्साईडचे श्वसन करतात आणि उत्सर्जनावाटे इनहेलेशन कशाचं होतं? कार्बन डायऑक्साईडचं, आणि एक्झलेशन होतं ऑक्सिजनचं. म्हणजेच प्लांट्स रेस्पिरेशन मध्ये वनस्पतीच्या श्वसनामध्ये कार्बन डायऑक्साईडची महत्वाची भूमिका आहे. कारण कार्बन डायऑक्साईडचे श्वसन झाले नाही तर ऑक्सिजन बाहेर पडणार नाही आणि ऑक्सिजन बाहेर पडलं नाही तर परत तोच आपण जिवंत राहणार नाही. म्हणून तिथं पण महत्वाची भूमिका आहे या कार्बन डायऑक्साईडची. आता कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, जसं आपण म्हटलं, आता हे सरासरी दिलं जातं 0.03%, परंतु ते कधी 0.04%, 0.042% असं पण काही पुस्तकांमध्ये काही स्रोतांमध्ये आढळून येईल. कन्फ्यूज व्हायचं कारण नाहीये. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून 0.03% हेच महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जसं आपण या ठिकाणी म्हटलं की ऑर्गन, आता इथं लक्ष द्या, नायट्रोजन 78% होतं, ऑक्सिजन 21%. हे दोनच गॅसेस जर आपण विचार केला ना, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, तर एकंदरीत पूर्ण वातावरणातील जो हवेचा थर आहे त्या थरामध्ये 99% जे गॅसेसचा भाग आहे ते सगळं यांनीच कव्हर केलं, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. आणि उरलेला जो 1% आहे की नाही, त्या 1% मध्ये बाकीचे सगळे आले. जसं आता काही पुस्तकांमध्ये 2% लिहिलेलं असतं, परंतु आपण सरळ सरळ या थ्रू कॅल्क्युलेशन थ्रू जातो आहे. ओके. मग आता या ठिकाणी जे 1% आहे त्यामध्ये सगळे आले, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आलं, आर्गन आलं, बाकीचे सगळे आले. ओके. तर आर्गन 0.93% या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग असे हे वायू आहेत वातावरणामध्ये. आता धुळीचे कण वातावरणामध्ये, वातावरण कशापासून तयार झालं? तर वायू, धुळीचे कण आणि बाष्प यांपासून वातावरण तयार झालं. मग वायू आपण बघितलेला आहे, त्यानंतर धुळीचे कण. आता धुळीचे कण कशापासून तयार होतात? तर मातीपासून किंवा खडकापासून. म्हणजे ऊन, पाऊस, वारा याचा आघात झाल्यास मातीचे की खडकाचे, म्हणजेच एखाद्या घटकाचे, ज्याला आपण मॅटर म्हणूया, पदार्थाचे सूक्ष्म कणांमध्ये विभाजन होतं आणि त्या सूक्ष्म कणांना आपण म्हणतोय धूळ, डस्ट. आणि या डस्टचे पार्टिकल्स, कण संपूर्ण वातावरणामध्ये पसरलेले आहेत. एखाद्या सूर्य उगवलेल्या दिवशी, म्हणजे दिवसा तुम्ही जर बघितलं की आपल्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत आहे, तिथं बघा आपल्याला सरळ सरळ रूम मध्ये धुळीचे कण असं सहज बघायचं, म्हणजे अनुभवास येत नाही. परंतु असं विशेष एखाद्या ठिकाणातून प्रकाश येत आहे तर त्या प्रकाशामध्ये तुम्हाला काही कण हलताना की
दिसत आहेत ते कण म्हणजेच काय तर धुळीचे कण. तर अशा संपूर्ण पृथ्वीवर असंख्य धुळीचे कण पसरलेले आहेत. ते सदैवच राहतात. मग हे कण फक्त पृथ्वीवरच आढळतात काय तर नाही, संपूर्ण ब्रह्मांडांमध्ये म्हणजे युनिव्हर्समध्ये धुळीचे कण आहेत. आणि हे कण आपल्या वातावरणामध्ये जे आपण म्हणतोय ना की जे धुळीचे कण आहेत त्या धुळीच्या कणांमुळे आपल्याला फायदा आहे की तोटा आहे, तर फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. कसं? फायदा असा आहे की धुळीचे कण असल्यामुळे काय होतं की सूर्याचे किरण आहेत, जसं आता पुढे आपण ओझोन लेअर विषयी अभ्यासणार आहोत, तर ओझोन जसं ऍब्झॉर्ब करतं, अल्ट्राव्हायोलेट रेज पास होऊ देत नाही आणि आपल्याला शुद्ध प्रकाश मिळतं ज्यापासून आपल्याला इजा होत नाही. सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर त्या कणां म्हणजे तो सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत आलं की त्या प्रकाशाचा वापर वनस्पती अन्न निर्माण करण्याकरिता बाकीच्या सर्व ठिकाणी म्हणजेच एक ऊर्जेचा स्रोत म्हणून आपण करतो. मग धुळीच्या कणांवर जर असं सूर्यप्रकाश पडलं तर तो सूर्यप्रकाश म्हणजेच सनलाइट रेज हे रिफ्लेक्ट होतात. म्हणजे जे अतिरिक्त उष्णता आहे अल्ट्राव्हायोलेट रेज पूर्णपणे गाळल्या जात नाहीत, शोषल्या जात नाही, ते काही प्रमाणात पृथ्वीवर पोचतातच आणि ते पोचल्यानंतर धुळीच्या कणांवर पडून ते रिफ्लेक्ट होतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील जे तापमान आहे ते तापमान खूप जास्त प्रमाणात वाढत नाही. ओके. दुसरं, धुळीचे कण हा महत्वाचा फायदा, परंतु त्याला आपण फायदा म्हणून गणू शकत नाही, परंतु आपण अभ्यासतोय म्हणून त्यावर थोडासा विचार करावा लागेल. नाहीतर धुळीच्या कणांपासून नुकसान जास्त आहे, तोटा जास्त आहे. तोटा काय तर धुळीच्या कणांपासून विविध आजार पसरतात, जसं श्वासाचे रोग होतात नाही का, तर हे धुळीचे कण. त्यानंतर बाष्प, वॉटर वेपर. मग आता जलावरणाचा जेव्हा आपण अभ्यास करतोय त्या जलावरणामध्ये पाणी आहे आणि पाण्यावर जेव्हा सूर्याची किरण पडले म्हणजे पाण्याचं तापमान वाढलं की त्याचं रूपांतरण होतं वॉटर वेपर मध्ये, बाष्पामध्ये, आणि हे बाष्प वातावरणामध्ये पसरत राहतं. ओके. तर बाष्पामुळे सुद्धा आपला जो पृथ्वीवरील वातावरण आहे आणि पृथ्वीचं तापमान आहे तो मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जसं आपण कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीत जसं बोललो की नाही त्याच पद्धतीने बाष्पाची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. तर बाष्प सुद्धा पृथ्वीवरील जो तापमान आहे तो तापमान स्थिर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वातावरण कशापासून तयार झालेलं आहे तर वायू, धुळीचे कण आणि बाष्प या अंतर्गत. वायूमध्ये आपण कुठले कुठले वायू, त्यांचं प्रमाण कसं आहे ते आपण अभ्यासलं, त्यांची व्हॅल्यू काय आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आता प्रत्यक्षात येऊ की हे जे वातावरण म्हणतोय तर या वातावरणाचे थर कोणते कोणते आहेत आणि त्या थराची व्हॅल्यू काय आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हा बघा, आता जसं काही विद्यार्थ्यांनी विचारलं की ऑर्गन, जसं आपण म्हटलं की 0.93% ऑर्गन आहे, तर ऑर्गनमुळे विशेष काही बदल होत नाही किंवा त्यापासून फायदा किंवा तोटा आपल्याला अनुभवास येत नाही. त्याचं प्रमाण वाढतही नाही की स्थिर म्हणजे कमी होत नाही, तो जवळपास सारख्या प्रमाणात राहतं. हा, परंतु ऑर्गॅनिक जसं आपण आता ऑर्गन म्हटलं तर त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ वगैरे काही आहे का असं काही विद्यार्थ्यांना थोडंसं भास असू शकतं. तसं नाही आहे. ऑर्गन हा जनरली जास्त जर झालं तर विषारी होऊ शकतं. ओके, एवढं आपण सांगू शकतो, परंतु ते काही वाढत नाही जनरली. ते वातावरणामध्येच आहे. त्या वातावरणामध्ये जेवढ्या प्रमाणात आहे तो तेवढंच टिकून आहे. तो डायरेक्ट त्याला ॲब्झॉर्ब करू शकत नाही आपण, त्याचं डायरेक्ट आपल्या शरीरावर डायरेक्ट इम्पॅक्ट दिसून येत नाही. ठीक आहे. हा, तर पर्यावरण मध्ये जसं आपण वातावरण म्हटलं तर या वातावरणामध्ये वातावरणाचे थर बघूया. लेयर ऑफ ॲटमॉस्फिअर. तर वातावरणाच्या थरांमध्ये ट्रोपोस्फियर, स्ट्रेटोस्फियर, आता या स्ट्रेटोस्फियर अंतर्गतच आपण ओझोनोस्फियर बघतो.
मेझोस्फियर, आयोनोस्फियर, त्यानंतर एक्झोस्फियर आणि मॅग्नेटोस्फियर. हा, आता ट्रोपोस्फियर, स्ट्रेटोस्फियर, मेझोस्फियर, आयोनोस्फियर आणि एक्झोस्फियर, मॅग्नेटोस्फियर यापासून वातावरण म्हणजे टप्प्याटप्प्याने एक एक थर, एका थरावर दुसरं थर, त्यावर तिसरं थर, असे थर थर तयार होऊन पूर्ण वातावरण बनलेलं आहे. त्यामध्ये सर्वात भूपृष्ठापासून म्हणजे सर्वात खालच्या थर जे आपण म्हणतोय ना तो आहे ट्रोपोस्फियर, ज्याला आपण तपांबर म्हणतोय, तपांबर. आता बघा, जसं या ठिकाणी आपण पृथ्वीचं सरफेस लिहूया, भूपृष्ठभाग. या भूपृष्ठभागाचा जेव्हा विचार करतोय तर उंची जेव्हा आपण म्हणू तर या ठिकाणी सी लेवल गृहीत धरलं जातं. मग सी लेवल पासून म्हणजे समुद्र सपाटीपासून जसं जसं आपण उंच जातो ना त्या पद्धतीने तापमानामध्ये काय बदल होतं ते आपल्याला सर्व या थरांमध्ये बघावं लागेल. त्यानंतर जसं जसं आपण वर जातोय तसं तसं जे आपण प्रेशर म्हणतोय, दाब, त्या दाबामध्ये कोणतं परिवर्तन दिसून येतं, बदल दिसून येत आहे ते आपल्याला अभ्यासावं लागेल. त्यानंतर प्रत्येक थराचे, प्रत्येक स्फिअरचे काय महत्व आहे, काय विशेष आहे म्हणजे वैशिष्ट्य आहे त्यावर थोडासा आपल्याला जोर द्यावं लागेल. ओके, तर पहिलं आपण जे बघतो आहे तपांबर, ट्रोपोस्फियर. तर ट्रोपोस्फियर हा सी लेवल पासून, समुद्र सपाटीपासून आता ध्रुव आणि विषुववृत्त, ध्रुवावर 8 किलोमीटर एवढ्या उंचीपर्यंत आढळतं, तर विषुववृत्तावर हा 16 किलोमीटर, हा 16 किलोमीटर पर्यंत आढळतो. बघा, हा झाला ध्रुव, पोल एरिया, आणि हा झाला इक्वेटर, विषुववृत्त. विषुववृत्त आणि ध्रुव या दरम्यान किती फरक दिसतंय? ध्रुवावर 8 किलोमीटर एवढ्या मॅक्झिमम उंचीपर्यंत, जास्तीत जास्त उंचीपर्यंत आपल्याला तपांबर दिसून येतं, तर विषुववृत्तावर 16. आता काही पुस्तकांमध्ये जसं 16 किलोमीटर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की त्यामध्ये जनरली हा ॲव्हरेज पकडलेला आहे 16 किलोमीटर विषुववृत्त. जसं सौदी पब्लिकेशनचं तुम्ही जर बुक अभ्यासलं त्या ठिकाणी सरळ सरळ 16 किलोमीटर दिलेलं आहे. नाहीतर बाकीचे सेंट्रल सोर्स जर तुम्ही अभ्यासले तर तिथं 18 किलोमीटर दिलेलं आहे. तर दोन्ही एक म्हणजे 16 की 18 यामध्ये गोंधळ होता कामा नये. 16 किंवा 18 जसं प्रश्न येईल त्यानुसार आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण महाराष्ट्राच्या पुस्तकामध्ये म्हणजे महाराष्ट्रा अंतर्गत जे काही पुस्तकं आलेले आहेत, जे ऑथेंटिक पब्लिकेशन्स आहेत, त्यामध्ये जे काही दिलेलं आहे त्यानुसार आपण जातोय. ठीक आहे, तर 8 किलोमीटर एवढ्या उंचीपर्यंत ध्रुवावर, तर विषुववृत्तावर 16 किलोमीटर एवढ्या उंचीवर आपल्याला तपांबर आढळतं. आता बघा 8 ते 16, या 8 ते 16 पासून ॲव्हरेज म्हटलं ना तर ॲव्हरेज नुसार आता ते सुद्धा जसं तुषार गोरपडेचं पुस्तक वाचलं तिथं 13 किलोमीटर दिलेलं आहे, सौदी सरांचं पुस्तक वाचलं तिथं 11 किलोमीटर दिलेलं आहे, परंतु तिथं ॲव्हरेज दिलं नाहीये. सौदी सरांच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की 11 किलोमीटर हे जवळपास 45 डिग्री म्हणजे जे आपण लॅटिट्यूडचा विचार करतो आहे अक्षवृत्त, त्यानुसार जर विचार केला तर 11 किलोमीटर एवढ्या उंचीपर्यंत. ओके, तर 11 किलोमीटर उंचीपर्यंत हे जवळपास 45 डिग्री लॅटिट्यूड यामध्ये आपल्याला दिसून येतं तपांबर. आता बघा फरक काय, 8 किलोमीटर ध्रुवावर, विषुववृत्ताकडे जात असताना सरळ सरळ 16 किलोमीटर. मग इथं कमी आणि इथं जास्त काय? कारण या ठिकाणी विषुववृत्ताचा जेव्हा विचार करतोय ना, विषुववृत्तावर तापमान जास्त असतं
आता तापमान जास्त असल्यामुळे काय होतं, हवा तापली जात आहे आणि हवेचा विस्तार जास्त होतो. म्हणजेच हवा तापल्यामुळे होतं विरळ आणि थोडी जातं वर आणि त्यामुळे इथला जो अंतर आहे तो वाढला. म्हणजेच काय, उंची वाढलेली आहे. आता 16 किलोमीटर पर्यंत हवेचा जो तपांबर आहे, हवेचा थर तपांबर ट्रोपोस्फिअर तो दिसून येतो. मग आता तापमानामध्ये काय बदल झालेला आहे, फरक काय पडलेला आहे बघा. जसं आपण या ठिकाणी म्हणतोय की या सी लेवलवर समुद्र सपाटीवर जसं 25 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, संपूर्ण या समुद्र सपाटीवर 25 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपण गृहीत धरतो. ठीक आहे. मग आता 25 डिग्री सेल्सिअस तापमान इथून आहे. इथून जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं तापमानामध्ये घट होऊ लागेल. मग हा लॅप्स रेट काय आहे, मग लॅप्स रेट जेव्हा आपण विचार करतोय म्हणजे तापमानामध्ये घट कसं होत आहे, तो रेट काय आहे, कशा पद्धतीने घट होत आहे, यावर तुम्हाला प्रश्न आले तर बघा, प्रत्येक 165 मीटरला, ठीक आहे, 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस तापमान लॅप्स घटतो. प्रत्येक 165 मीटरला. मग प्रश्न जर आलं की प्रत्येक 160 मीटरला, आता प्रश्न कसे विचारले जातात ते आपण मागे बघितलेला आहे. त्यामधील खालील विधानावर विचार करा स्वरूपातील प्रश्न आलं आणि तिथं जर लिहिलं असलं वाक्य की 160 मीटर एवढ्या उंचीनुसार, म्हणजे जसं वर आपण जातोय प्रत्येक 160 मीटर उंचीला 1 डिग्री तापमानात घट दिसून येते आणि तो बरोबर की चूक हे आपल्याला ठरवायचं आहे, तर तेव्हा सुद्धा तो वाक्य बरोबरच राहील. ठीक आहे. काही पुस्तकांमध्ये 160 चा सुद्धा उल्लेख आहे, परंतु यामध्ये गोंधळायचं नाहीये. एन्व्हायरमेंटमध्ये असं थोडंफार फरक चालतं, परंतु खूप मोठा फरक आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही, कारण विविध सोर्समध्ये विविध इन्फॉर्मेशन आपल्याला दिसून येतं. काही पुस्तकांमध्ये 160 मीटर दिलेलं आहे तर काही पुस्तकांमध्ये 165, परंतु मॅक्झिमम सोर्समध्ये 165 मीटर दिलेलं आहे, त्यामुळे आपण 165 मीटर गृहीत धरतोय. मग 165 मीटर अंतरावर 1 डिग्री सेल्सिअस तापमान घटत आहे. आता या ठिकाणी बघा, 165 मीटर झालं. सुरुवातीचे जे 2 किलोमीटर असतात की नाही, सुरुवातीचे 2 किलोमीटर म्हणजे इथून 2 किलोमीटर अंतर पर्यंत, 2 किलोमीटर पर्यंत प्रत्येक किलोमीटरला 6 डिग्री सेल्सिअस तापमान घट दिसते. प्रत्येक, आता सुरुवातीच्या जे आपण तपांबर अभ्यासतोय, या तपांबर म्हणजे जे सरळ सी लेवल पासून, समुद्र सपाटीपासून सुरुवातीचे 2 किलोमीटर आहेत, त्या सुरुवातीच्या 2 किलोमीटर पर्यंत आता 6 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपल्याला घट दिसून येतं. म्हणजे 1 किलोमीटर झालं की 6 डिग्री सेल्सिअस तापमान घटेल, परत 1 किलोमीटर आलं की 6 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी होईल. अशा पद्धतीने तापमानामध्ये घट दिसतं. परंतु पुढे जेव्हा 4 ते 6 किलोमीटरच्या दरम्यान म्हटलं, आता 4 ते 6 म्हणजे कसं, 2 किलोमीटर झालं, त्याच्यानंतर 4 किलोमीटर पासून 6 किलोमीटर पर्यंत यामध्ये प्रति किलोमीटरला 7 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये घट दिसून येते. आता इथं कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाहीये, लक्ष द्या थोडं. जसं आपण म्हटलं की प्रत्येक 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये घट होतं. आता किलोमीटर नुसार जेव्हा आपण विचार करतोय तर या ठिकाणी सुरुवातीचं 2 किलोमीटर पर्यंतचा जर अंतर आहे सुरुवातीचं, तर प्रत्येक 1 किलोमीटरला 6 डिग्री सेल्सिअस तापमान घट होतं. त्यानंतर 2 ते 4 किलोमीटर पर्यंत उंचीनुसार विचार करतोय, या ठिकाणी सुद्धा प्रत्येक 1 किलोमीटरचा विचार केलाय, प्रत्येक 1 किलोमीटरला 7 डिग्री सेल्सिअस तापमानात घट होतं. त्यानंतर आता 4 च्या नंतर पुढचं हे 4 ते 6 आहे आणि इथं 6 ते 8 किलोमीटर. बघा, 2 किलोमीटर प्रत्येक 1 किलोमीटरला 6 डिग्री सेल्सिअस घट, 4 ते 6 किलोमीटर दरम्यान प्रत्येक 1 किलोमीटरला 7 डिग्री सेल्सिअस मध्ये घट
त्यानंतर 6 ते 8 किलोमीटर दरम्यान इथं प्रत्येक 1 किलोमीटरला जवळपास 8 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपल्याला घट दिसून येते. आता यावर प्रश्न अजूनपर्यंत आलेला नाहीये, परंतु माहीत असावं. जनरली जे सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येतात की नाही ते आपण 165 मीटर हा जास्त गृहीत धरू शकतो. मग आता यानुसार विचार केला तर ध्रुवावर मॅक्झिमम जी हाईट असतं 8 किलोमीटर, यामध्ये तापमान किती असेल आणि विषुववृत्तावर तापमान किती असेल नाही का 16 किलोमीटरवर, आणि या 11 किलोमीटरला तापमान किती असेल आणि ॲव्हरेज टेम्परेचर किती समजायचं, हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या पुढे इथं उपस्थित होतं. तर ध्रुवावर जिथं 8 किलोमीटर उंची म्हणतोय त्या ठिकाणी इथं -45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. या विषुववृत्तावर जिथं 16 किलोमीटर आपण म्हणतोय मॅक्सिमम हाईट, तर या ठिकाणी तेच तापमान -80 डिग्री सेल्सिअस होतं. आणि या 45 डिग्री लॅटिट्यूड मध्ये जे आपण बघतोय 11 किलोमीटरला इथं -56 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं. आणि या पूर्ण तपांबराचं ॲव्हरेज टेम्परेचर काय असं जर प्रश्न आलं तर तो आपण म्हणूया -56 डिग्री सेल्सिअस. तर अशा पद्धतीने तापमानामध्ये घट आपल्याला दिसून येईल. तर ध्रुवावर 8 किलोमीटर उंचीपर्यंत तपांबर आढळतं, विषुववृत्तावर 16 किलोमीटर पर्यंत तपांबर आढळतं. ॲव्हरेज मध्ये आपण 13 किलोमीटरचं गृहीत धरतोय, परंतु 45 डिग्री लॅटिट्यूडला 11 किलोमीटर पर्यंत हा तपांबर हा वातावरणातील थर आढळतं. यामध्ये ध्रुवावरील तापमान 8 किलोमीटर एवढ्या उंचीवर -45 डिग्री सेल्सिअस, तर विषुववृत्तावर 16 किलोमीटर एवढ्या उंचीवरील तापमान असतं -80 डिग्री सेल्सिअस. आणि ॲव्हरेज टेम्परेचर आपण गृहीत धरतोय या पूर्ण तपांबराचं -56 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने आपण तापमानामध्ये कशा घट दिसून येतं ते बघितलेलं आहे. आणि यावर म्हणजेच 8 किलोमीटरच्या वर किंवा 16 किलोमीटरच्या वर मग सुरू होतं स्ट्रेटोस्फिअर, परंतु त्या आधी ट्रोपोपॉज ज्याला आपण तपस्तब्दी म्हणतोय, जे 3 किलोमीटर पर्यंतचं असेल, ज्या ठिकाणी तापमान जे आहे ते स्थिर असतं म्हणजे -56 डिग्री सेल्सिअस एवढं असतं, त्या तपस्तब्दीचा अभ्यास करणार आहोत. परंतु आज आपल्याला इथं थांबावं लागेल वेळेनुसार. यानंतरचा जो पुढील भाग आहे उद्या कंटिन्यू करणार आहोत. परंतु जे काही भाग आपण बघितलं म्हणजे तपांबराचा काही भाग आपण बघितलेला आहे, त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत त्यावर थोडासा जोर देऊ बघू. मुख्य परीक्षेमध्ये 2019 ला जो प्रश्न विचारण्यात आला जोड्या लावा स्वरूपातील होतं. यामध्ये एका बाजूला वायू दिलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला वातावरणातील प्रमाण. तर इथं जसं नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ओझोन हे एका बाजूला दिलेले होते, तर दुसऱ्या बाजूला वातावरणातील प्रमाण पहिलं होतं 78.08%, दुसरं होतं 0.4 × 0 and 6%, तिसरं होतं 20.94% आणि चौथं होतं 0.03%. आणि पर्यायी उत्तरे मग 1, 2, 3, 4 असे दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला सरळ जोड्या लावायचं होतं, तर सहज आणि सोपं होतं. नायट्रोजन म्हटलं तर 78% आपण आत्ताच बघितलं, ऑक्सिजन म्हटलं तर 20.94%, म्हणजेच काय तर आपण सरळ 21% म्हटलेलं होतं, तर तो त्याचं उत्तर. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड 0.03% आणि मग उरलेलं काय ओझोन. आता ओझोन किती असतं तर 0.4.05% एवढं असतं, परंतु इथं काय दिलेलं आहे 0.4 × 0 and 6 दिलेलं आहे. जसं 0.4 × 0 and 6% एवढा ओझोन दिलेला आहे. ऍक्च्युली किती असतं 5 असतं, परंतु काही इश्यू नाही, थोडंफार तो फरक चालतं. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकले असते. हा राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारण्यात आलेलं होतं. त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 लाच परत एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा प्रश्न. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? ऑप्शन पहिलं तपांबर,
दुसरं तपस्तब्दी, तिसरं दलांबर, चौथं स्थितांबर. तर आताच बघितलं सर्वात खालचा स्तर म्हणजेच काय सी लेवल पासून जो सुरू होतो तो कोणता आहे तर तपांबर आहे. मग त्याचं उत्तर तपांबर. अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर जेवढं भाग झालं त्यावर कसे प्रश्न विचारण्यात आले तो आपण बघितलेला आहे. तर आज आपण इथं थांबूया. उद्याला भाग कंटिन्यू करणार आहोत. तर काही अडचणी असलेत तर विचारत चला. आपण त्या तुमच्या जे काही अडचणी आलेल्या असतील ते सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करूया. धन्यवाद.